मुंजा आणि बेबी जॉन सारखे मोठे हिंदी सिनेमे करताना तिथली कामाची शिस्त आणि मराठी सेटवरची शिस्त यामध्ये तुम्हाला काही मूलभूत फरक किंवा काही गोष्टी डिफरन्स काही जाणवला का थोडाफार? नाही, बेबी जॉन म्हणजे किंवा मुंजा ते प्रोडक्शन हाऊस आणि ते बजेटचंच गणित वेगळं बरोबर होतं आहे. ना. हां. पण तरी सुद्धा ते फार एवढं मोठं हे असलं हं, हं, हं. तरी शिस्तबद्ध पद्धतीने, कारण आदित्य सरपोतदार त्याचे दिग्दर्शक होते. हो, हो. तर त्यामुळे ते त्यांच्या शिस्तीतच सगळ्या गोष्टी होत होत्या. हां, किती त्या काय मराठी प्रोडक्शन हाऊस त्यांचा आहे किंवा कला दिग्दर्शक दिग्दर्शक मराठी मराठी होता. आहे. बरोबर आहे. हं, आणि हं. त्याच्याबरोबर आधी तुम्ही कामं केली असते बरोबर आहे. फास्टर फेणे, माऊली. उलाढाल त्यांनी केला होता मध्ये हां. पहिला. नाही, नाही. मी तुम्ही त्यांच्याबरोबर हे त्यांच्यावर 2 हां, चित्रपट केले बरोबर. असल्यामुळे त्याचा एक रॅपो तयार होतोच ना, की हं, हं, हं. कारण माऊलीमध्ये मी फायर स्टंट पण हो, केला हो. होता. येस. त्याच्या सांगण्यावरनं. हं, तो हं. म्हटला, की "मला त्यात फायर स्टंट करणारा ॲक्टर पाहिजे. बरं. तू करणार आहेस का?" हां. म्हटलं, "हो." "पण तू सगळी खबरदारी घेणार?" म्हटलं, "हो, साहेब." बरोबर. मग त्याप्रमाणे मी तो फायर स्टंट केला आणि त्या फायर स्टंटमध्ये साक्षात जितेंद्र जोशी, हं. सिद्धू हं, हं. आणि हे सगळे परत रितेश देशमुख अशी आणि तमाम 150-200 लोकं हां. त्यांच्यामधनं ते पळायचं होतं. नाही चॅलेंजिंग भूमिका स्वीकारली तर ते कामं तशी टाळायच्या भूमिका आपल्याला हां, म्हणजे मिळतातच. करून तर बघू ना, हो, कारण हो. त्यांनी तो हां. कॉन्फिडन्स दिला होता, की बरोबर, तू बरोबर. तू कुठल्याही क्षणी तुला असं वाटलं, की तू हे सोडून जाऊ शकतो. म्हणजे बरोबर आहे. आपण डमी वापरू. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. पण त्याला ते डोक्यात पक्कं होतं, कारण त्याने जेवढे चित्रपट बघितले, हं, हं. तर त्यांनी असं कॅरेक्टर जळतानाच कधी बघितलेलं नव्हतं. बरं, बरं. नुसतं आगीचे डोम त्यांना आग लागली, पाहिजे म्हणजे त्याच्या. पेटला ओके. म्हणजे काय. बरं, 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 बरं. तर त्याला कॅरेक्टरचा चेहरा पाहिजे होता अच्छा. आणि तो ह्या माऊलीमध्ये तो माऊलीमध्ये फायर पण. स्टंट म्हणून मी तो केला. अरे वाह! दुसरं सर मुकेश छाबरा असतील किंवा इतर मोठ्या कास्टिंग डायरेक्टर्सनी तुम्हाला हिंदीत ब्रेक दिला. हो. तर हिंदी सिनेसृष्टीत आता मराठी टॅलेंटकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन म्हणजे बदलतोय का? किंवा मराठी म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा रोहित शेट्टी असतील किंवा बरेच अजय देवगण प्रोडक्शन असेल, आमिर खान प्रोडक्शन असेल. आता मराठीतले बरेचसे चेहरे आपले हिंदीमध्ये येतायत. मग मराठीतलं टॅलेंट आता म्हणजे बऱ्याच जसं नाना पाटेकर किंवा हे खूप मोठं नाव आहे. बरेच सिनेमे येतात. मग यातून तुम्हाला एक कसं दृष्टिकोन सकारात्मक किंवा कसं वाटतं, की मराठीतले कलाकार बरेच हिंदीमध्ये काम करतायत, साऊथमध्ये काम करतायत? नाही, नाही. मला तर भारीच वाटतं, म्हणजे हं. आपले आपल्या जवळपास किंवा आपले मित्र असणारे मंडळी बरं. तुम्हाला अशी कामं मिळतायत, हिंदीत काम करतायत, तेलुगूमध्ये काम करतायत, म्हणजे दक्षिणेतल्या ह्याच्यामध्ये काम करतायत. तर तुम्हाला भारी वाटतं. कधी-कधी असंही वाटतं, की राव मला नाही, म्हणजे माझी मातृभाषा तेलुगू आहे, हो, हो. पण मला तेलुगुत काम नाही करता अच्छा, येते. अच्छा. बरं. अ, म्हणजे माझ्या घरी बायकोला तेलुगू येतं, वडिलांना यायचं. अरे वाह! पण पण मला येत नाही, कारण मी पुण्यात वाढलो. तर त्याच्यामुळे पण ते असूया आहेच, की राव हे बघा हे दक्षिणेकडे जाऊन कामं करतायत. मजा आहे, पण म्हणजे करीन मी भविष्यात. चांगलं आहे, चांगलं आहे. आता एवढे सिनेमे केल्यानंतर कधी असं वाटतं का, की यार एखादा सिनेमा लागला आणि तो तुम्ही टीव्हीला पाहतच बसता. असं कुठल्या चित्रपट किंवा भूमिका जास्त तुम्हाला आवडली, की यार ही माझी ओळख किंवा ही माझी भूमिका, असा कुठला पण सिनेमा आहे? तू जाऊन द्या ना बाळासाहेब, हां, त्यातलं कॅरेक्टर मी सांगितलं होतं बरोबर. सुरुवातीलाच, विकास साळुंखे. हां, हां. ते नाटकात पण होतं, ते ह्याच्यात पण आहे. बरोबर. तर ते खूप काय म्हणजे ते कधी तो चित्रपट लागला तर बघू शकतो मी, बरोबर, बरोबर. असं म्हणून. दुसरं ज्या चित्रपटांनी तुम्हाला नेम-फेम, एक उंची दिली, हं. तर जसं देऊळमधला आप्पा गलांडे. हो, हो, हो. तर त्यांनी एक तुम्ही कधी म्हणजे हं. तो चित्रपटच असा बनवलाय, की जगातल्या कुणीही बघितलं तरी तुम्हाला तोच अनुभव देतो आणि तो आता जवळ-जवळ 10-15 वर्ष झाली तो रिलीज होऊन. हं. पण अजूनही तो तितकाच फ्रेश वाटतो. अजूनही आपण तिथेच आहोत, की जिथे तो आरसा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणजे आमच्या टीमचे तर सगळे चित्रपट बघावेसे वाटतात. त्यातला वळू, हं. विहीर एक आहे, देऊळ आहे. हायवेमध्ये एक हो. वेगळा प्रयत्न केला होता. बरोबर. बाजीराव खुडे नावाचा पिंपरी चिंचवडचा कार्यकर्ता प्ले केला होता. हं, 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 हं. आणि म्हणजे जी गिरीशची स्क्रिप्ट आहे, हां. तर ती बघायला पण मजा येते. कारण नक्की, ते नक्की. उमेशनी वेगळ्या पद्धतीने ते बाहेर नक्की, केलेली नक्की. आहे. आता नाना पाटेकर असतील, अर्जुन रामपाल, ते आदित्यराव हैदरी. तुम्ही दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. कोणाच्या कामाच्या पद्धतीत तुमच्यावर सर्वात जास्त असा प्रभाव पडला, की "अरे यार, यांचं काम मला खूप आवडलं." असं काही झालं का? नाही, नाही. प्रत्येक नट हा त्याचं एक त्याचं वलय किंवा त्याचं एक कॅरेक्टर, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून वैशिष्ट्य. प्रत्येक नटात असतंच ते. बरोबर आहे. हां. नानाकडे तर ते आहेच. हं, हं. पण देऊळच्या वेळेस म्हणजे नाना पाटेकरांना मी ज्या पद्धतीने बघितलं ॲज अ कलाकार म्हणून, हो. तर ते एवढ्या जवळ तुम्हाला अनुभवायला म्हणजे तुमचं तो मास्टर क्लासच असतो. हो, तुम्ही काय हो. शिकता हे जास्त महत्वाचं, बरोबर आहे. नाही का?
असं अगदी आता लेटेस्ट जग्गू दादांबरोबर काम केलं. हम्म. ते एक वेगळं हिंदीतला ऑरा. बरोबर. परत अर्जुन रामपाल बरोबर काम केलं डॅडीमध्ये. ते प्रत्येकाची ती बलस्थानं आहेत त्यांची. बरोबर. पण तुम्ही काय बघता आणि काय त्याच्यातनं घेता हे तुमच्यावरती आहे.